तर बीएमसी मध्ये वॉर रूम उभारण्यात आलेली आहे आणि मुंबईतील सर्व स्थितीवरती या वॉर रूम मधूनच लक्ष ठेवलं जात आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्यावरती महापालिका प्रशासन लक्ष देऊन आहे। त्याच्यात मुंबईसाठी येणारे 3 ते 4 तास अधिक महत्त्वाचे असणार आहेत, कारण का मुंबईत येणाऱ्या 3 ते 4 तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। आता जर आपण मुंबईतील आपत्कालीन विभागात जर पाहायला गेलं तर आपत्कालीन विभागामध्ये हे सगळे महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणचे फोन्स येत आहेत किंवा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, वाहनं अडकलेली आहेत, याच्या बाबतीत महापालिका यंत्रणा ही सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपत्कालीन विभागाकडनं या सगळ्या मुंबईतील परिस्थितीवरती नियंत्रण ठेवलं जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की गेल्या 24 तासापासून आपत्कालीन विभाग यंत्रणा जी महापालिकेची आहे ही अधिक कार्यरत झालेली आहे। 24 तास ही यंत्रणा कार्यरत असते आणि मुंबईतील प्रत्येक गोष्टीचा आढावा आणि मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत याच ठिकाणांवरनं दिल्या जातात। आणि सद्यस्थितीला आपण मुंबईतील जर परिस्थिती पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुंबईत पाण्याचा निचरा जो आहे हा लवकर होत नाही आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई महापालिकेची यंत्रणा जी ही सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दृष्टीनं मुंबई महापालिकेचं प्रशासन अशा पद्धतीनं कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुद्धा पाहणी करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळते। आता जर आपण पाहायला गेलं तर अग्निशमन दलाचे अधिकारी असतील किंवा महापालिकेचे इतर विभागातील अधिकारी असतील हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी म्हणून येत आहेत। ह्या संपूर्ण मुंबईतील ज्या पद्धतीने ही परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीचा आढावा जो आहे हा या आपत्कालीन विभागातनं घेतला जातोय। त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून जे आहेत हे महापालिकेतील आपत्कालीन विभागातील अधिकारी या ठिकाणी राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालपासून मुंबईत ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस पडतोय या पावसावरती लक्ष ठेवून हे सगळे अधिकारी आहेत आणि प्रशासन सुद्धा येणाऱ्या 3 ते 4 तासासाठी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।